परिचारकांचं काय फरक पडतंय आता परिचारकांचं पहिल्यासारखं वर्चस्व राहिलेलंच नाही. काँग्रेसशिवाय मत कुणाला टाकत नाही ती. भाजप म्हणलं का जे आता काय आदेशाच्या काळात गुलामगिरी पत्करून पळून जी गेलेली होती का मराठी काय तशी काय मराठी चार असतील ती जातील त्यांच्याकडे. आमदार समाधानदादा अवतडे मंडप रस्ते आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे MIDCचा. शुद्ध फसवणूक लोकांची. दुसरी गोष्ट आमच्या गावातनं वसंतनाना देशमुख सुद्धा उभा राहणार आहेत आणि आमच्या गावातले सुद्धा उलटा आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावामध्ये जर आमदार होत असेल तर आमच्या गावाला सोन्याचे दिवस येतील. भगीरथ बालके हा तो स्वतः मालक आहे, स्वतः पक्षाचा स्वतः स्वतंत्र पक्ष लढतोय. भारताला जनता हीच माझा पक्ष असा भगीरथ दादा सुद्धा त्यांचा मुलगा जनता हाच माझा पक्ष ह्या भूमिकेतून तो लढतो. आला भाजप सरकारच नाही कुठे जगाच्या पाठी. त्यांचं चालू करण्याचा प्रयत्न आहे ना. हां, चालू करते आज नाही उद्या होणार, पण करणार ते अवताडे साहेब करणारच आहे. पहिलं आमदार भारत बालकांनी काय केली नाही काय अजून त्याची पहिली कामं केलेली आहेत त्याच निधीवर एवढ्या मारतील. 101% ह्या दोन्ही मतदारसंघात म्हणजे मंगळवार पंढरपूर मतदारसंघातून त्यांनाच आशीर्वाद मिळणार आहे. तेच ही सध्या आमदार होणार. ही काळ्या दगडावर केली आहे. जे स्थानिक MIDC बाजूला लोक आहेत का त्यांचा कोणाचा विरोध नाही आणि कुठंच विरोध नाही गावात वगैरे भरपूर आणलंय. कोण होणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा 2024चा आमदार? कोणाला मिळणार विधानसभेची खुर्ची? विद्यमान आमदारच निवडून येतील का परत, की होईल सत्ता बदल? खरंच झालाय का तालुक्याचा विकास, की दाखवलं जातंय विकास कामांचे गाजर? तालुक्यातील दुष्काळ, MIDC, कॅरिडॉर याचं होतंय का राजकारण, की केलेल्या विकास कामावर जनता आहे खुश? पहा तेज महाराष्ट्र वार्तावर. कोण होणार पंढरपूर मंगळवेढ्याचा लाडका आमदार? माजी, आजी का भावी? मतदार राजाचा कौल कोणाच्या बाजूने? चला तर पाहूया तेज महाराष्ट्र वार्ताच्या कारण पंढरपूर मंगळवेढ्याच्या विधानसभेचं राजकारण या भागामध्ये सविस्तरपणे. नमस्कार, मी गणेश. आपण पाहताय तेज महाराष्ट्र वार्ता. सध्या आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत. जनतेच्या मनात सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार कोण, जनतेला कोण हवा आहे, मतदार राजा नेमका कुणाला निवडून देणार या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. काय नाव? बलवंत होतवरे. कोण आहेत सध्या आमदार? आमदार समाधानदादा अवतडे. काम कसं येतं, काय गावात काम केलं? काम चांगलं केलं. भरपूर त्यांनी निधी आणली 2.5 वर्षात. भरपूर काम केलेलं आहे, भरपूर केलेलं आहे. त्याचं काय अडचण नाही, काय नाही. आमदार भारतनाना बालके असताना त्यांनी सुद्धा भरपूर काम वगैरे केलेलं आहे. त्याची काय अडचण नाही. पण सध्याच्या आमदारनं 2.5 वर्षाच्या काळामध्ये निधी भरपूर गावाला दिलेला आहे. त्याची काय अडचण नाही, काय नाही. आता त्याचं बी आता वजन चालू आहे. ती बी रातना दिवस मंगळवेढा तालुका पंढरपूर तालुक्यात त्यांची राबणूक चालूच आहे. सध्या जे अस्तित्वासाठी ती वातावरण निर्माण करायला लागले. कुठल्या पक्षात उभा राहावं? आता तसं काय मी सांगू शकत नाही. मला तर वाटतंय कसं आहे माहीत आहे का, एक जण म्हणतंय मी शरद पवार चाललो, ती म्हणतंय मी शरद पवार चाललो. पण शरद पवार ही भगीरथ बालकेला तुतारी देतील असं मला आत्मविश्वास आहे. म्हणजे पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे का, तर पंडिताई शिंदे खासदार झाल्यामुळं तिनं धागतवर नटा बोलटासाठी आवडलेला आहे. त्याच्यामुळं काही अडचण येत नाही. त्याला तिकीट भेटणार भगीरथ बालके. कोणी किती जर काय केलं मी तुतारी भेटणार. भगीरथ बालकेकडे तुतारी सगळ्याला. मी सुद्धा मला सुद्धा वाटतंय आमदार हो वाटते. मला सुद्धा वाटतंय. खरंच सांगतो, भारतनाना बालके मेल्यापासून प्रत्येक जण मला लागले की मला आमदार का, मला वाटत नाही का, मला मोठं वाटत नाही का, मी बी काय तर सालबील धरतून वाटतो पैसा होतो आमदार. आणि दुसरी गोष्ट आमच्या गावातनं वसंतनाना देशमुख सुद्धा उभा राहणार आहेत आणि आमच्या गावातले सुद्धा उलटा आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावामध्ये जर आमदार होत असेल तर आमच्या गावाला सोन्याचे दिवस येतील. कोणाच्या पाठीमागे राहणार? मी स्वतः सज्जन जाधव जिकडं जाईल त्या दिशेने मी जाणार. ज्या दिशेनं सज्जन जाधव झेंडा घेतील त्या दिशेनं आम्ही सज्जन जाधवाच्या पाठीमागं खंबीरपणे आमचा समाज जाणार मागं. आरपे ओके. काय नाव? गौतम जाधव. कुठल्या गावातलं? कोण आहेत आमदार? आमदार अवताडे. काम आहे का गावात? काय केले गावात? रस्ता तर खड्डे पडले की समोर. काय नाव आहे? अनिकेत देशमुख, कासेगाव. कासेगाव. कोण आहेत आमदार सध्या? आमदार समाधान अवताडे. काम वगैरे काय गावात? भरपूर काय काय केलेत? काय सभामंडप रस्ते
आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे MIDCचा MIDC होईल का? 100% होणार. विरोध करतील लोक इथले. नाही, विरोध नाही. जागा नाही म्हणते. नाही. ट्रस्टची जागा आहे. ट्रस्टची जागा आहे पण सगळं झालेलं आहे. होय. सुरुवातीला आता 58 एकरात होणार आहे हा. आणि नंतर 350 एकर. एवढी जमीन नाही म्हणते. आहे. शेती आहे तिथं, बागा आहेत. तिथले लोक जे स्थानिक MIDC बाजूला लोक आहेत का त्यांचा कोणाचा विरोध नाही हा. आणि कुठंच विरोध नाही गावात. राजकारण होतंय. काही होत नाही. विरोध कसं काय झालो MIDC? गेल्या वर्षी झाला होता. आता ज्यावेळेस मंजुरी पत्र आलं त्यावेळेसपासून विरोध नाही. रस्ते वगैरे झालेत का गावात? होय, भरपूर प्रमाणात. समोरचं तर हे खराब दिसतं. ह्या रस्त्याला सुद्धा रवींद्र चव्हाण आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री हा. त्यांनी निधी टाकलेला आहे. टाकळी ते आनोलीपर्यंत हा. ह्याचं एक 15 ते 20 दिवसात या रस्त्याला सुरुवात होईल. गावात अजून काय काय कामं झाली? रस्ते, सभा मंडप झालेत, वाडी वस्त्यावर सगळे रस्ते, खडीकरण, मुरमीकरण सगळं झाले. परिचारकांनी वेगळी भूमिका घेतली आहे यावेळेस. नाही, काही फरक पडत नाही. फरक नाही पडणार. नाही, मताचा गट्टा आहे म्हणते 60-70 हजार त्यांचा. तसं नसते काय. मग मताचा घट्टा काय विषय नाही. लोकांची कामं केलेत आमदारांनी, त्यामुळं काय विषय येणार. विकास कामावर होईल 100%. नक्की. आणि विकास कामाच्या भरोश्यावरच आम्ही निवडून पण येणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गणेश गंगतडे. कोण आहेत आमदार? समाधान दादा अवताडे. काय काम आहे वगैरे गावात? काय लोकवस्तीचे रस्ते वगैरे भरपूर कामं केले. झालेत का? होय, नाहीत म्हणतात लोक काम इथे. झालेत की काम तरी भरपूर झालेले आहेत. रस्ते झालेत. होय होय मग येतील का परत? होय, 100% येतील. भाजपकडनं. होय. परिचारकांचा काय फरक पडेल का? वेगळी परिचारकांचं काय फरक पडतंय आता. परिचारकांचं पहिल्यासारखं वर्चस्व राहिलेलंच नाही. होय. हां, लोकांची कामं नाही ती काय नाही ती. कवा कोणा जनसंपर्क नाही, कसे येतील तसे निवडून? वसंतदाना गावात ही केलेत, फुटलेत त्यांच्यापासून. त्याचा काय परिणाम? त्याचा परिणाम आम्हाला त्याचा फायदाच आहे. वसंतनं फुटलेल्याचा. तेच परिचारकचीच मतं खाणार आहेत ती, काय आमची खाणार नाहीत भाजपची. नागेश भोसले, वसंतदाना दोघं पण वेगळे झाले. जरी जाईल तर नागेश काकाचं पण एवढं काय जास्त मोठं नाही विषय. अवताडे आणि परिचारक त्यांचं वेगळं झालं, याचा फायदा बालकांना वगैरे होईल का काय? नाही, भालकी गट हा असा राहील पण सावताडे मालका दादाला फायदा 100% होणार. मतं विभागली ना जरा पण त्याचा विभागली तर त्यांच्या डिवायडेशन झालं ना, होय. असा विषय. ठीक आहे. नाव काय? नाव देशमुख बाळासाहेब. कोण आहेत आमदार सध्या? आता त्याचं म्हणजे अवतळेवर आता नवीन होणार आहे. ते आता कोण होणार आहे नवीन? नवीन आता या दोघात कोण होते आता परत? होय. भारत गावाला मोसरणारा अवतळे ही तिघीचा कारभार आहे. भोसले बी इच्छुक आहेत, वसंतदाना इच्छुक आहे तुमच्यात. आजची काय तिकीट मिळणार आहे? कुणाला मिळेल तिकीट? बिकीट काय चालू? काय आम्हाला मात्र खावं लागतं. आम्ही घराला बाहेर निघतो. पाणी पिणी आहे का नाही शेतीला? शेतीला पाणी आहे की डाळात आता पाऊस पडला. चांगला झाला. आला काय नरम झाला. नमस्कार. काय नाव? साहेब कसेगाव. कोण आहेत आमदार? आमदार अवताडे. काय काम आहे गावात? काम नाही. निधी आणलाय म्हणते 3,000 कोटी कागदावर. नादाला लावायचं, काय तर करायचं. गावातच MIDC मंजूर केली. MIDC चुकीच्या पद्धतीने ही शुद्ध फसवणूक लोकांची. MIDCला 52 एकर रान घेतलेली सांगितलं. ती असताना ते गोसावी मड्याची 34वी जागा आहे. ती संस्था आहे मोठी. तुझं काय मत आहे? ती जागा जी आहे ती 52 एकर घेतल्याची म्हणते. त्या 52 एकरात सांगोला हायवे, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर रस्ता हा खूप मोठा रस्ता गेलेला आहे. 45 मीटरचा रस्ता आहे तो. त्या रस्त्यात 5-6 एकर रान त्यातलं गेलं. त्यातून कमी झाले किती राहिलं? 45 एकर. 45 एकरातून खाली बघायला गेलं तर रोडच्या खाली 2-2.5 एकर. वर बघायला 45 मधून गेलं तर 40-42 एकर रान आहे. 40-42 एकरातून MIDC मंजूर केली. 52 एकरात MIDC मंजूर होती. ही शुद्ध फसवणूक आहे का? MIDCला कमीत कमी 300 एकराच्या पुढे जागा लागते. जागा अजूनही करायची. अजून जागा नाही. ट्रस्टची जागा ही काशेवकरांची फसवणूक आहे. दोन्ही तालुक्याची मतदारसंघाची फसवणूक आहे. मतं घेण्याकरता जाणून बुजून 52 एकरात त्यांनी
MIDC मागितली आहे आणि पूर्वी काय काशीगावकरांनी आमच्या संपूर्ण विरोध केला. विरोध करून सुद्धा जाणून बुजून त्यांनी पत्रक आणून की बाबा त्यांनी फसवणूकच केली तशी कागदावर आणून लोकांची फसवणूक मतं घेण्याकरता केलेली आहे. ती फार चुकीची आहे. या 52 एकरात साधारण धरात 5-7 एकरांनी ह्या रोडमध्ये म्हणा खाली लोकांचं अतिक्रमण केलेलं आहे. राहिलेल्या 42 एकरापैकी कमीत कमी 18 ते 20 एकर रान ही तुमच्या रोड करता वाहनं थांबवण्याकरता ह्याला करता या करता जाणार. त्यातून राहिली किती 22 एकर. 22 एकरात MIDC होती का ही तुम्ही सुद्धा जनतेला सुद्धा कळते. जनता काय डोळ्यात तेल घालून बसलेली नाही, म्हणजे कचरा गेलेला नाही त्यांच्या डोळ्यात. जनता शानी आहे, ही शुद्ध फसवणूक आहे. अवताडे साहेबांनी केलेलं आहे ती फार चुकीचं आहे. अवताडे आम्हाला म्हणजे सध्या कुठलंही या काशीगावात म्हणा आमच्या पंढरपूर तालुक्यात काम नाही, नुसती कागदावर काम आहे. पूर्ण होईल का नाही MIDC पूर्ण होणार नाही. एवढे पुढे 22 एकरात MIDC होत असते. 300 एकराच्या पूर्ण त्याला लागते आणि 52 एकरात जर MIDC होत असते तर मग प्रत्येक गावात 10 एकरात 5 एकरात MIDC झाली असते ना. सत्ता भाजपची असल्यामुळे जनतेची फसवणूक चालू आहे सध्या. आमदार कोण पाहिजे पुढं आता भगीरथ बारकेशिवाय दुसरा आमदार कोण? कुठल्या पक्षात पाहिजे? भगीरथ बारके हा जनतेतला आमदार आहे. महाविकास आघाडीनं जर त्यांना तिकीट दिलं ती महाविकास आघाडीतून लढती. कालच्या लोकसभेच्या टायमाला महाविकास आघाडीतून काँग्रेसचं काम हे भगीरथ बारकेंनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45,000चं काँग्रेसला भगीरथ बारकेंनी लीड दिलेलं आहे. त्यापैकी ह्या काशेगावात जिल्ह्यात म्हणजे त्यांच्या मतदारसंघात काशेगावनं 4,558 मतानं 1 नंबरनं काशेगावातनं भगीरथ बालकेनं लीड दिलेलं आहे. 8,000 मत झाले ते अवताड्याला 2,198 मतं पडली आणि रणजित शिंदेला 4,458 मतांना दिली. काशेगाव तिकीट लीड दिलं म्हणून आम्ही तिकीट असं नाही. आमचा हा भगीरथ बालके हा तो स्वतः मालक आहे. स्वतः पक्षाचा स्वतंत्र पक्ष लढतो. भारताला जनता हीच माझा पक्ष असा भगीरथ दादा सुद्धा त्यांचा मुलगा जनता हाच माझा पक्ष ह्या भूमिकेतून तो लढतो. जर यदा कदाचित जर महाविकास आघाडीने जर त्यांचा या चांगल्या व्यक्तीचा जर विचार केला आणि त्यांनी जर तिकीट दिलं, त्यांनी काँग्रेसचं म्हणजे महाविकास आघाडीनं कुठल्याही पक्षाचं तिकीट देऊ द्या, ते तिकीट घेऊन लढण्यास मी तयार आहेत. आणि तिकीट जरी समजा नाही दिलं तर जनता हा माझा पक्ष म्हणून ती स्वतः लढण्यास तयार आहे आणि ती लढणारच आहे. परिचारकांना अवताड्यात फूट पडली आता चालूमध्ये, फायदा होईल का भगीरथ दादा? भगीरथ दादा हा स्वतंत्र असल्यामुळे फायदा तोटा आम्हाला म्हणायचं काही कारणच नाही. आमची पार्टी सेपरेट आहे, स्वतंत्र आहे. भगीरथ दादा गेल्या वेळेस 1,04,000 मतं पडली. अवताडे किती 2,000-2,500 मतांना निवडून आले. त्याच्यावरून तुम्ही सुद्धा जनतेने सुद्धा विचार केला आणि पक्ष जनता ही म्हणजे आमचा भगीरथ बालके हा जनतेकरता सगळ्या जनतेच्या घरोघरी जाऊन सगळ्यांशी चांगला सुसंवाद करणारा माणूस. प्रत्येक जणांच्या कोणाच्या अडचणी आली काय केलं असेल, कोणा मैताच्या ह्याच्या गाडी असली गेल्यानंतर कोण वारलं केलं तर तिथं जाऊन प्रत्येक घरोघरी त्याचा सात्वत करण्याकरता जातील. कोणाचं बारसा असू द्या, कोणाची लग्न असू द्या, कुठल्याही कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नाही अशी ह्या आमच्या 2 तालुक्यात कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. सगळ्याच्या घरी यात्रा काढली आता, आशीर्वाद मिळेल का? 100% 101% ह्या दोन्ही मतदारसंघात म्हणजे मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून त्यांनाच आशीर्वाद मिळणार आहे. तेच ही सध्या आमदार होणार. ही काळ्या दगडावर चिरे. राम राम. काय नाव आहे? सदाशिव जाधव. गावातलंच का? हा काशीगावचं. कोण आहेत आमदार वगैरे इथं? आता आमदार आहे तर चालू ना अवताडे होय. भाजपचा आहे. गावात काम काय दिसत नाही. परत येईल का भाजपचं सरकार हे वगैरे? आमच्या गावापुरतं तर मर्यादित त्याचं नाव देखील नाही. का हो? हे भाजपने भाजप नालायक भाजप सरकारच नाही कुठे जगाला पाठवलं. योजना आणली त्या पेन्शन कुठं? वगैरे चालू केली कुणी भाजपने. अहो आमचं 18,000 रुपये जीएसटी कापून घेते लाखाची आणि त्यातलं आम्हाला 6,000 रुपये देते. लाडक्या बहिणीला बी 1,500 आहे. मग आता मग सांगितलं तुम्हाला होकला टोला आरणीच्या मस्तकावर म्हणते तसं काय जर त्यांनी नियम काढला तर शेतकऱ्याच्या बोकांनी कुठलं पदाचं कोण सरकार देत नसते.
आणि देतंय ते शेतकऱ्याचंच नजरेवर पाय देतंय. आता कांदा कुठं सोयाबीन पिकं आता झाली ती आली ती त्याची निर्यात बंद केली, आयात चालू केलं. आता गोड तेल 10 रुपयानं वाढवलं. अजून पेट्रोल आता किती डिझेल पेट्रोल कसं वाढवते कोणाला वाय नाही कोणाला. महागाई वाढली आहे. आता महागाई वाढायची राहिली का. आता चहा प्यायला लागलं तर ज्येष्ठ आहे ना. पदरचं कष्ट घाम घालतो तर त्याच्यावर बी ज्येष्ठ आहे. मग हे सरकार काय पदरचं काय दिलं त्यानं. कुणा सरकार पाहिजे आता? आम्हाला काँग्रेस सरकार पाहिजे, राष्ट्रवादीचा तर नाही किंवा काँग्रेस. आमदार कोण होईल पंढरपूर मंगळवेढा? भारत बालके, भगीरथ बालके. भगीरथ दादा हां, कशा पाय? कशा पाहिजे त्यांनी कामच केली तशी. होय. तळागाळात जनतेच्या कामाला प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या नडी आडी अमकं तमकं कुठल्या बी कामाला असलं तर तिथं जाऊन पोचतंय. तसं हे आमदार कोणाच्या कामावर बी नाही, कोणाच्या जी मोठी मोठी दोंड्या आहेत त्यांचीच कामं कुठं काय तर करते ती आपली जाती निवडून. 3000 कोटीचा निधी आणलाय म्हणते ते आमदारानं. अहो ते शासनाचं असतं, ते मिळत असतो की कुठलं सरकार आलं तर ते प्रत्येक गावाला आणून देऊ. काम करणारा तर पाहिजे की माणूस. अहो मग पहिलं आमदार काय भारत बालकांनी काय केली नाही काय. अजून त्याची पहिली कामं केलेली आहेत ती त्याच निधीवर ही उड्या मारते. 20-25 वर्षाचा MIDCचा प्रश्न सोडवला आहे. अहो त्याला शेत कुठं आहे, जमीन नाही का? अहो कुठं आहे जमीन. होय. 54 एकरात चालू केलंय म्हणे पहिल्या टप्प्यात. अहो माझ्या शेजारला आहे की. हा. 54% त्याला रानात कोणी पाऊण बी टाकू दे नाही अजून. आता हो काही शेजारलाच आहे माझ्या. हा. मी बी तिथंच आहे, बांधायलाच बांधाय. हा. तुम्हाला जर MIDC काढली, मंजूर केली, सगळं झालं, कागदी झाला, घोडा नाचला. हा. पण कागदी घोडा नाचून पर शेवट उद्योग टाकणारा, उद्योग करणाऱ्या माणसाला जागा तर पाहिजे का नाही. 10 फूट 5 फूट 20 फूट काय तर असेल ते तेवढं तर जागा पाहिजे. पाहिजे की. मग आता ह्या ट्रस्टीचं जागा, ट्रस्टीनं तिथे एक गुंठा ठेवला नाही, कोणाला 1 पाऊल तिकीट हात येऊ देत नाही. ते होईल का नाही मग MIDC? आता त्यांना माहिती आहे, आम्ही कशाला विचारतो त्याला. तिथं जागाच कोण द्यायला नाही तर हाय इथं दिलं, हाय तिथं राम बागवायला म्हणते ते. अजून ज्या टायमाला तिथं कोणाचं एखाद्याचं गॅरेज मोटरसायकलीचं जर टाकलं त्या रानात तर दिलं म्हणून आम्ही समजतो. तो पत्र आम्हाला खात्री यायची नाही. सध्या मराठा आरक्षण धनगर आरक्षण विषय चालू आहे. मराठा आरक्षणला जिरंग पाटलांना जर आलं तर आपल्यातली मराठी जेवढी खरी इमानदारीने मराठी असेल ते काँग्रेसशिवाय मतं कुणाला टाकत नाही. भाजप म्हणलं का जे आता काय आदिशाच्या काळात गुलामगिरी पत्करून पळून जी गेलेली होती का मराठी, काय तशी काय मराठी 4 असतील ती जातील त्यांच्याकडे. जरांगे पाटील उमेदवार देतील का आता विधानसभेला? ते आता वरचा प्रश्न आम्ही कशाला सोडवायचा. दिला तर निवडून आणणार का? दिला तर निवडून जाणार. होय. हो. मग भगीरथ बालके मागे जाणार का भाजपच्या उमेदवार? भगीरथ बालके देखील आमचेच मागे येणार. त्याची उमेदवारी कॅन्सल. कुणीकडनं उभा राहावं दादानं? त्यानं कुठनं बी उभा राहिला तर आम्हाला चालतोय. राष्ट्रवादीतनं उभा राहिला तरी चालतोय, काँग्रेसमधनं उभा राहिला तरी चालतोय, नाही कोणी दोघांनी तिकीट दिलं, अपक्ष उभा राहिला तरी बी चालतोय. निवडून येणार दादा? निवडून 100% येणार. ठीक आहे. सत्ता त्याच्या गावात केल्याशिवाय त्याच्या देवाला सोडत नाही. इकडे परिचारक उभा राहिले, अवताडे आहेत. आता त्यांना बघा, कुणाला उभा राहायला तुम्ही उभा राहता, मी उभा राहते. उभा राहणारा उमेदवारी टाकायला नको कुणाला म्हणायचं. गावात वसंतदानाचा गट कसा आहे? वसंतदाना तर काय करणार, तिथं उभा राहणार, त्याला मोर्चे मत, त्याला जर खात्री असेल तर उभा राहिला, तर त्याला खात्री असेल तर ते बी उभा राहू शकतो. त्या कुणाला नको म्हणायला अधिकारच नाही जगात. बरोबर आहे. मग ते अनिल सावंत म्हणून एक जण आहेत. आता हे बघा, अख्ख्या महाराष्ट्रातला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही मतदारसंघात उभा राहावं वाटते. तशी लोकमत त्याच्या मागं असेल तर त्या लोकमताचं असेल तर त्यांनी उमेदवारी मागावी. लोकमतच मागं नसेल तर विनाकारण अपमान करून घेण्यात उभी राहावी. कुणात फाईट होईल वाटतंय मग? आता भाजप आणि भगीरथ बालके, मग भगीरथ बालके राष्ट्रवादीचा होणार तर काँग्रेसचा होणार तर अपक्ष, त्या दोघांची फाईट होणार. परिचारक अवताडे बालके तिघं प्रबळ आहेत की चांगले? बालके परिचारक आहे, शेवटी त्याला तिकीट असेल तर ते उभा राहणार आहे. तिकीट नसलं तर ते उभा राहत नाही. उभा राहणार नाही. लोकमतात असा बिगड तिकटाचा उभा राहत. बैठका चालू केले, बैठका चालू, जोपर्यंत तिकीट नाही मिळत तर प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला मिळावं मला. शांत बसतील काय परिचारक? मग आता आमचं वसंतदाना बी मागते, तिकीट मिळलं तर ते उभा राहणार. पुन्हा परिचारक म्हणतो मला तिकीट मिळावं. आता चालू आमदारला भाजपची तिकीट भाजपला मिळणार. वसंतदानानं वेगळी भूमिका कशामुळे घेतली? आता त्यांचं काय अंतस्त काय ठरले, त्यांचं त्यांना काय खटकलं असेल तर आपल्याला काय माहिती. गावातला उमेदवार आहे तुमचा, कसा सपोर्ट असेल?
आम्हाला उमेदवार तिकीट घेऊन उभा राहिला का त्याचं अभिनंदन आम्ही करू. पक्षाकडनंच हां, कुठला भाजप सोडून कुठल्याही पक्षाकडून. भाजपला काय एवढा तिरस्कार भाजपच नालायक तसं जगाया पाठीवर कुठं जगात कुठंच नाही नालायक त्याच्यासारखं. होय होय, भाजपसारखं नालायक कुठंच नाही. अजित पवार राष्ट्रवादीच गेले तर तिकडे अहो ते त्याच्यात चोरी दडवायला गेले. चोरी करायची, चोरी मोठी त्याला ईडी लावली हा, का भाजपकडे गेलं का त्याची चोरी गप. हा. मग भाजप जर खरं असतं तर कुठलाही माणूस पळत आला तर त्याला खरं आहे ते त्यानं त्याला कोर्टाच्या पिंजऱ्यातच उभा करायला पाहिजे, ईडी लावायला पाहिजे. त्याच्याकडे आलं का ते झालं त्याचं गायब. चोरी बी गप झाली, साधू झाला ते. एकनाथ शिंदेचं कसं झालं एकनाथ शिंदेचं बी तीच नव्हे, ह्यांच्या चोऱ्या ह्यांच्या मागे ईडी लागल म्हणलं का सुटली ती तिकडे फडणवीसकडे. झाले गप झाली, ईडी गेली, पाक घोडे गेलं. छगन भुजबळ बी तसं झालं. मग स्वतः आहे म्हणून ते कसं बी चालवायचं म्हणलं तर चालत नसतं. पुन्हा सरकार येईल परत. आता वरचं सरकारचा कोण मालक आहे? तुम्हाला काय वाटतं आमच्या गावापुरतं आम्ही मालक आहे. कोण येईल वाटतंय पण तुम्हाला? आमच्या गावापुरतं आम्ही मालक आहे. बरोबर आहे, पण सरकार कुणाचं आल्यावर शेतकऱ्याला फायदा होईल काय? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी येईल का शरद पवार? शरद पवार त्याची जेवढी सीट आहे ती त्यातल्या 1-2 सीट एखाद्या वेळेला जाईल, नाहीतर त्याची सगळी सीट बसणार. आपण बसा. कोण आहे आमदार सध्या? समाधान अवतडे. काम कसं वाटतं? कामधाम नाही गावात. 3,000 कोटी निधी आणला. MIDC आणले होते गावाला. तालुक्याचा विकास कासेगावचे बागायत 40-50 एकराची नुसतं टाकले बागायत तेवढं लगेच MIDC मध्ये तुम्ही विचार करा फायदा होईल का नाही MIDC? आमदार की नाही काय कंपनी चालू गावात वसुंधरा पण या इच्छुक आहे. कसं वाटतंय गावात वातावरण? नमस्कार, काय नाव? गावातलंच का? कोण आहेत आमदार? काम कसं वाटतं? कागदावर निधी वगैरे भरपूर आणलाय. होय, रस्ते वगैरे झालं नाही तर हे काय समोर दिसते आपल्या रानातलं बघायचं. होय, कोण होईल आमदार? आपण जनताच आहे की मग आपण कोण आहे? तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक इलेक्शन झालं निकाल बघताय तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय पण कोण होईल? पण तेच कोण होईल? बालकी इच्छुक आहेत, परिचारक आहेत, अवतडे आहेत, कोण आहे जनतेच्या मनात तेच जाणून घ्यायचं. निकाल तर सगळ्यांनाच कळणार आहे, पण सध्या तुम्हाला काय वाटतं? भारत नानाचं काम आणि भगीरथ दादाचं काम काय फरक वाटतंय? नमस्कार, काय नाव आहे? गावातलंच का? कोण आहे आमदार आता? थोडं कोण होईल? कशात नाही काय भारताला चांगलं काम वारसा म्हणून निवडून देईल. वारसा नाही, काम करणारा माणूस आहे. काम काय केलं दादा? काम काय अजून जनतेची पडते एवढं करते. अजून जन आशीर्वाद यात्रा झाली केली. अजून काय पाहिजे? लोकांनी फोन केले, फोन उचलून लोकांपर्यंत हजर होते कामाला. फोन उचलते हो. कुठल्या पक्षात उभं राहावं दादा? काय महाविकास आघाडी तिकीट दादाला मिळणार नाही. शेवट अपक्ष अपक्ष काय नाव आहे? नितीन राजू कांबळे. कासेगावचं? हा, काशीगाव. कोण आहेत आमदार वगैरे इथं? आवताडे साहेब आमदार आहेत. काम झालंय? काम तर ओकेमध्ये झालेलं आहे. काय काय केलं त्यांनी? रस्तं, गल्लीतली पाईपलाईनीज हे सगळं म्हणजे असं गोरगरिबाचं चांगलं केलेलं आहे. लोक म्हणते 3,000 कोटीचा निधी कागदावरच आहे, कामं झाली नाही ते. कामं झालेली आहे ती. लोकांच्या जग म्हणणार काय? हां, जगाचं होयच म्हणावं लागणार आहे ना. झाली ती कामं झालेली आहेत. कुठलं रस्ते वगैरे तर खराब आहे ते आता त्यांचं चालू करण्याचा प्रयत्न आहे ना. हां, चालू करतील. आज नाही उद्या होणार, पण करणार ते. आवताडे साहेब करणारच आहेत.
भाजपच्या योजना आहेत ते त्याचा काय अवताड्यांना फायदा होईल का? होईल की. लाडकी बहीण पेन्शनच्या. होय. हा 100% होणार. होय. हा ठीक आहे. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो